दिवंगत आर. पाटलांचे पुत्र रोहित पाटील तासगावमधून पहिल्यांदाच नशीब आजमावतायत. शरद पवारांनी त्यांना संधी दिली आहे. मात्र त्यांच्या विरोधात अजित पवारांनी माजी खासदार संजय काका पाटील यांना उभं केलेलं आहे आणि याच प्रचारावेळी अजित पवारांनी आबांशी संबंधित एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य होतं सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरती केलेल्या सहीवरून. याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत आर. आबांची कन्या स्मिता पाटील यांच्याशी. ताई, वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, खूप वेदनादायी होतं. खरं तर इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झालं आणि 9.5 वर्षानंतर दादांनी ही मनातली खदखद व्यक्त केली. खरं तर याविषयी प्रचंड दुःख आणि वाईट वाटते. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबियांना असू दे, तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेला असू दे, महाराष्ट्रातल्या तमाम आबाप्रेमींना याविषयी दुःख वाटतंय. कारण आता ही वेळ नव्हती इलेक्शनच्या तोंडावरती ही खदखद बोलून दाखवायची. खरं तर आबा गेल्यानंतर पवार कुटुंबियांनी पालकत्व स्वीकारलं होतं. त्यात अजितदादा पण पुढं होते आणि अशा वेळेला ज्या वेळेला रोहित पहिल्यांदाच नशीब आजमावतोय आणि मग हा मुद्दा काढणं हे योगायोग, तुम्ही जसं म्हणाला की ही वेळ नव्हती, परंतु दादा तरी बोलतायत हे. आता त्याच्या पाठीमागं दादांचा काय हेतू होता, काय दृष्टिकोन होता हे मला माहीत नाही. पण आबांच्या पश्चात दादांनी आमचं पालकत्व स्वीकारलं होतं. इवन माझं सुद्धा लग्नाचं सगळं जे काही पुढाकार होता तो दादांनी घेतला होता. माझाच नाही तर आमच्या कुटुंबियाचा असू दे, तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेचा असू दे, महाराष्ट्रातल्या तमाम आबा प्रेमींचं पालकत्व अजितदादांनी स्वीकारलं होतं. दुसरं कोणी बोललं असतं तर त्याचं एवढं वाईट वाटलं नसतं. पण दादांना आम्ही वडिलांच्या जागी बघतोय. आज वडीलधारी म्हणून दादांना आम्ही मानतो, आम्ही त्यांचा आदर करतो. आणि अशा दादांनी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठेमंकाळमध्ये येऊन, आमच्या होमपिचवर येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं खरंच आम्हाला खेद वाटतो याचा. तर अजितदादांनी ज्या दिवशी अर्ज भरला युगेंद्र पवारांच्या विरोधात, तुम्ही ती सभाही पाहिली असेल. दादांना पण तिथं अश्रू अनावर झाले, भावनिक झाले. कारण कुटुंबातलाच एक व्यक्ती त्यांच्या समोर आला. मग दुसरीकडं तासगावमध्ये त्यांनी ज्याचं पालकत्व घेतलेलं होतं तो रोहित, म्हणजे मुलाप्रमाणेच आहे. मग एकीकडं त्यांना बारामतीमध्ये दुःख होतं, ते बोलून दाखवतात, पवार साहेबांवरती आरोप करतात आणि मग दुसरीकडं अशा पद्धतीनं रोहितवरती हल्ला करणं हे कितपत योग्य वाटतंय? हा विरोधाभास नाहीये? खरं तर योग्य का अयोग्य हे मी नाही सांगू शकत. कारण का दादा हे आम्हाला वडीलधारी आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण आत्ता ही वेळ नव्हती. कारण 9.5 वर्ष तुम्ही शांत बसला आणि 9.5 वर्षानंतर तुम्ही मतदारसंघामध्ये येऊन ती खदखद व्यक्त करताय. हे खरंच कुठंतरी वाईट वाटतंय, दुःख वाटतंय. कारण का मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दादा आमच्यासाठी एक घरातील व्यक्ती आहेत. आज आम्ही दादांच्यामध्ये आबा शोधतोय आणि अशा दादांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे मनाला न पटणार आहे. कधी वाटलं होतं असं वडीलधारी व्यक्ती एखादी ज्यांनी पालकत्व स्वीकारलंय ते अशा प्रकारचं वक्तव्य करतील? कधीच वाटलं नव्हतं. कारण का दादांना आम्ही वडिलांच्या जागेवरती बघतोय आणि ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं होतं तेच आमचे वडील किंवा तेच आमचे वडीलधारी व्यक्ती आज आमच्या मतदारसंघात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. खरं तर आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात. राजकारणामध्ये प्रत्येकजण समोरच्यावरती आरोप करत असतो. पण आज माझे वडील हयात नाही आहेत. आज त्यांना जाऊन 9.5 वर्ष झालेले आहेत. आज ते कुठल्याही गोष्टीचं खंडन नाही करू शकत. आज त्यांची बाजू ते मांडू शकत नाहीत. आणि आपली एक संस्कृती आहे की एखादा व्यक्ती गेल्यानंतर आपण त्याच्याविषयी कोणतंच भाष्य करत नाही. आणि हे असताना सुद्धा आज माझ्या वडिलांच्या बाबतीत अशा पद्धतीचं भाष्य केलं गेलं. एक मुलगी म्हणून स्वाभाविक आहे मला आज प्रचंड वाईट वाटतंय. वडिलांना तुम्ही म्हणजे दादांना तुम्ही म्हटलं की वडिलांसमान या ठिकाणी मानताय. खरं तर वडिलांना विचारण्याचा हक्कही तुम्हाला तेवढाच आहे. दादांना विचारणार आहात तुम्ही, नेमकं असं त्यांनी वक्तव्य का केलं? एक मुलगी या नात्याने जर त्यांनी तुम्हाला मांडलंय तर. खरं तर कुठलीही मुलगी वडिलांना विचारू नाही शकत प्रश्न, की तुम्ही असं का बोललात आणि कोणत्या हक्काने बोललात काय? मी त्यांना वडिलांच्या जागी बघते आणि एक मुलगी म्हणून मी माझ्या वडिलांच्या जागी त्यांना बघत असताना मी असा प्रश्न नाही करू शकत, की तुमची भूमिका याच्या पाठीमागं काय होती? हेतू काय होता? दृष्टिकोन काय होता? आणि कशा
पद्धतीमुळं का तुम्ही असं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडल्या तासगाव कवठे मंकाळमध्ये येऊन, हे खरं तर मी नाही विचारू शकत एक मुलगी या नात्याने त्यांना. परंतु प्रचाराचा हा पहिला टप्पा आहे. अजून 20 दिवस पुढं प्रचार होणं बाकी आहे. पहिला दिवस जसा बघितला तुम्ही, म्हणजे आणखी पुढचे 20 दिवस तुमचे बंधू रोहितवरती बरेच हल्ले या ठिकाणी होतील. रोहितला बहीण म्हणून काय सल्ला असणार आहे तुमचा पुढच्या या प्रचाराच्या दरम्यान? खरं तर रोहितला काही सल्ला द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आपण बघितलं की आबा गेल्यानंतर आबांच्या पश्चात कधीही राजकारणात सक्रिय न झालेली माझी आई सक्रिय झाली. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी 10 वर्षाचा कार्यकाल सांभाळला आणि तो कार्यकाल सांभाळत असताना रोहितने अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट केलेला आहे. अतिशय वेगवेगळी विकास कामं रोहितनी मतदारसंघात केलेली आहेत. मग आमच्या तरुण बेरोजगार मुलांसाठी त्यांनी MIDC मंजूर करून आणलेली आहे. तासगावमध्ये आमच्या गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी रिंग रोड मंजूर केलेला आहे. मतदारसंघात आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपला कोविडचा प्रश्न जो मागच्या 2-3 वर्षामध्ये भेडसावत होता, त्याच्यामध्ये सुद्धा कोविड योद्धा म्हणून रोहितने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे तासगाव कवठे मंकाळमध्ये केलेलं आहे. रोहित हा इलेक्शनच्या जोरावरती इलेक्शन लढत आहे. त्यामुळं मला नाही वाटत की त्याला कुठल्या सल्ल्याची आवश्यकता आहे. तो अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाच्या जोरावरती इलेक्शन लढत आहे आणि मला खात्री आहे एक बहीण म्हणून म्हणा किंवा शरद पवार गटाची एक कार्यकर्ती म्हणून म्हणा की रोहितला अतिशय चांगल्या पद्धतीचं भरघोस यश हे तासगाव कवठे मंकाळमध्ये मिळेल. परंतु या वक्तव्यानंतर रोहितशी काही बोलणं झालं तुमचं? हो, बोलणं झालं. आम्हाला वाईट वाटलं कारण का आम्हाला हे अपेक्षितच नव्हतं. कारण का लढत ही आमचे विरोधक आणि रोहित यांच्यामध्ये आहे. पण तिथं टीका ही आबांच्यावरती केली गेली. कारण का आबा आता हयात नाहीयेत. त्यांच्यावरती हे असं भाष्य होईल असं अपेक्षितच नव्हतं. त्यामुळं नक्कीच रोहितला पण त्याचं कुठेतरी दुःख वाटलं. पुढच्या प्रचाराच्या टप्प्यात वडीलधाऱ्या दादांकडनं काय अपेक्षा आहेत? एवढंच अपेक्षा त्यांच्याकडून राहील की आज आम्ही राजकारणात सक्रिय आहोत. माझं कुटुंब सक्रिय आहे. तर आरोप प्रत्यारोप करताना अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप व्हावेत की ती व्यक्ती ते आरोप प्रत्यारोप जे झालेत ते खंडन करण्यासाठी हयात असावी आणि त्या आरोपाला त्या ह्याला योग्य तो कुठंतरी बेस असावा. अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप त्यांनी करावेत एवढंच रिक्वेस्ट राहील त्यांना. बरोबर. तर ज्या पद्धतीनं आबांचं निधन झालं त्यानंतर अजितदादांनी रोहित पाटील आणि स्मिता पाटील यांचं पालकत्व या ठिकाणी स्वीकारलं. त्यानंतर वडीलधाऱ्या दादांकडून हे वक्तव्य झाल्याने नक्कीच या कुटुंबियांना खूप वेदना झालेत. दादा पुढं अशा प्रकारचं कोणतं भाष्य करणार नाहीत अशी अपेक्षा सुद्धा स्मिता पाटील या ठिकाणी बाळगतायत. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.